नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. जमजम नगरमध्ये एका मोकळ्या जागेत ट्रक तोडले जातात, गाड्या तोडल्या जातात. या ठिकाणी मंगळवारी दुपारी 2 वाजता सिलेंडरचा स्फोट झाला. घरगुती वापराचे सिलेंडरही येथे आढळल्याने काही गोड बंगाल तर नाही ना अशी शंका घ्यायला वाव आहे. पोलीस व पुरवठा विभागाने या प्रकरणी लक्ष घालणं गरजेचं आहे. शहरात सोमवारी अर्ध्या शहराला हादरवणारा स्फोट होता वाचला. सोमवारी 3 ठिकाणी सिलेंडरचा स्फोट झाला आणि मंगळवारी पुन्हा एका सिलेंडरचा स्फोट झाला. मंगळवारी शहरातील जमजम नगर येथे वाहन स्क्रॅपच्या कारखान्यात सिलेंडरचा स्फोट झाला. या कारखान्यात मोठमोठी वाहनं तोडण्याचं काम चालते. गॅस कटरने वाहनाचे पार्ट तोडण्याचे काम येथे होते आणि या कामी घरगुती सिलेंडरचा सर्रास गैरवापर होतो. ज्यावेळी येथे स्फोट झाला तेव्हा 5 घरगुती सिलेंडर आढळून आले आहेत आणि घरगुती सिलेंडरच्या गैरवापराचा सबळ पुरावाही मिळालाय. या परिसरातील नागरिकांनीही या कारखान्याबाबत कित्येक तक्रारी केल्या आहेत. यहाँ पर जो दुर्घटना हुई है, यहाँ पर अभी पूरे 3 सिलेंडर ऑक्सीजन के थे और 5 सिलेंडर घरगुती सिलेंडर थे, लाल वाले एलपीजी वाले. और यहाँ पर सब लोगों को जो तकलीफ है, रोज 5-6 गाड़ी रोज की टूटती है यहाँ पर जमजम नगर के अंदर. यानी कि यहाँ पर जो तोड़कर डालते हैं ये लोग, तो कांच भी यहीं रोडों पर पड़े रहते हैं और ये पूरी गंदगी करके डालते हैं. ये गंदगी आप यहाँ पर देख लो लगे तो. और यहाँ पर जो है तो लोगों को बहुत तकलीफ है. सबसे ज्यादा तकलीफ तो यहाँ पर बच्चे सुबह सोते हैं तो यहाँ पर सुबह 6-5 बजे रात से इनके गाड़ियां तोड़ना शुरू हो जाती है. सब लोगों को इतनी तकलीफ है यहाँ पर. अभी जो दुर्घटना हुई यहाँ पर 3 सिलेंडर ऑक्सीजन के रॉकेट बन के उड़ रहे थे यहाँ पर और 5 सिलेंडर जो घरगुती सिलेंडर थे एलपीजी, उस पर यानी कि बस आग लगना थी तो लोगों ने घर आजू बाजू पड़ोसियों ने यानी कवर करने के बाद में पानी से छिड़काव करने के बाद में वो कवर हुआ. नहीं तो बहुत खतरनाक दुर्घटना थी यहाँ की. महल्ले की लेडीज बच्चों को लेके बाहर चले गई थी. यहाँ पर सब अवेलेबल. अभी तो इतना यानी कि बहुत दुर्घटना की बहुत खतरनाक दुर्घटना थी. पोलीस व पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळेच हे प्रकार शहरात सर्रास सुरू असून मोठ्या प्रमाणात घरगुती सिलेंडर ते अवैध रिफिलिंगही शहरात सुरू आहे. या प्रकरणी पोलीस व पुरवठा विभागाने कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. यहाँ पर 3 दिन से ये बस टूटने वाली है. उसकी वजह से हमारे बाल बच्चों को नींद नहीं आ रहा है और बोलने को बैठे तो वो हम हमारा देख लेंगे. इसकी वजह से धूप में भी काम चालू था और बाद में अंगार लगने के बाद में हम शोर पुकार होने के बाद ये सब लोग भाग गए. हाँ, सब लोग भाग गए और हमारे यहाँ जो बोर्ड चालू था वो बोर्ड चालू करे और बुझाए उसको. अंगार नहीं तो पूरा एरिया भड़क जाता था. और बाकी जो तोड़ने वाले हैं इनको बोलते तो वो बोलते थे कि भाई तुम तुम्हारा देखो, हम हमारा देख लेंगे, टाइम आएगा तो जाओ. डफरीन रुग्णालयातून सोमवारच्या रात्री एक प्रसूता अचानक गायब झाली. या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली असून डफरीनमध्ये चरखा दहीकर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. जिल्हास्थिर रुग्णालयात पुन्हा एकदा झाली आहे चरखा दहीकर प्रकरणाची पुनरावृत्ती. पुन्हा या डफरीन रुग्णालयातून एक प्रसूत माता गहाळ झाली. ती हॉस्पिटल बाहेर निघाली, कुठे गेली याचा सर्वत्र शोध घेतला जात आहे, परंतु अद्यापही ती माता सापडलेली नाहीये. डफरीन रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
या रुग्णालयातून एक प्रसूता जिचं 2 दिवसांआधी सिझेरियन झालं होतं, ती प्रसूता अचानक रुग्णालयातून गायब झाली आहे। सोमवारच्या रात्री 9 वाजेपर्यंत ही प्रसूता रुग्णालयात होती, परंतु 9 नंतर ती शोधूनही सापडलेली नाही। या प्रकरणी मंगळवारच्या सकाळी तिच्या नातेवाईकांनी गाडगेनगर पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी हे प्रकरण तपासात ठेवलंय। या रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। जिल्हा स्त्री प्रसूती रुग्णालय म्हणजे हे जिल्ह्याचं प्रमुख रुग्णालय आहे आणि जिल्ह्याभरातील सर्वच प्रसूत माता डफरींच्या दिशेने धाव घेतात, परंतु त्यांच्या सुरक्षेची काय हा यक्ष प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। गेल्या काही वर्षांपूर्वी चरखा दहिकर हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं। अवघ्या राज्यभरात या प्रकरणाचे पडसाद उमटले आणि पुन्हा तसंच काही घडलं का या शंकेची पालही चुकचुकली आहे, कारण की सदर प्रसूत माता रात्री 9 वाजेपर्यंत रुग्णालयात होती। 9 नंतर ती अचानक या रुग्णालयातून गायब झाली। कुठे गेली याची शोधमोहीम सुरू आहे, परंतु पत्ता अद्यापही लागलेला नाहीये। त्यामुळे या डफरीन रुग्णालयाच्या सुरक्षेवर यक्ष प्रश्न निर्माण झालेले आहेत। डफरीन रुग्णालयाचे MS अरुण यादव यांना विचारले असता त्यांनी सांगितलंय की आम्ही आमच्या परीनं संपूर्ण तपास घेतोय आणि प्रयत्न करतोय की ती प्रसूता सापडावी, परंतु अद्यापही तिची कुठलीही माहिती प्रशासनाला काय पोलिसांनाही मिळाली नाहीये हे विशेष। त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा स्त्री प्रसूती रुग्णालय डफरीन या रुग्णालयाचं व्यवस्थापन व या रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन मंगलेसह पुढे सिटी न्यूज। शहरातील कोणताही प्रश्न असो, भ्रष्टाचार असो, याबाबत कणखरपणे मनपा आयुक्त कारवाई करत आहेत। शहरातील परकोटाची दुर्दशा झाली आहे। कचरा, अतिक्रमण अशा परकोटाच्या दुर्दशेबाबत आमदार देशमुखांनी मनपा आयुक्तांना अवगत केलंय। परकोटाच्या दुर्दशेविषयी वारंवार सिटी न्यूजने वृत्त प्रसारित केले आहेत। या वृत्तांचा प्रभाव म्हणून आता परकोटाचं नशीब फळफळण्याची चिन्ह आहेत। शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या परकोटाचं जतन करण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले, परंतु आज त्याविषयी अनास्था दिसून येते। प्रशासन व नागरिक यांच्या अनास्थेमुळे परकोटासमोर कचरा, घाण याशिवाय परकोटाचे कोपरे म्हणजे मूत्रीघर झाले आहेत। फळ विक्रेत्यांचं अतिक्रमण परकोटासमोर आहे। परकोटाच्या या दैन्यावस्थेविषयी आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी मनपा आयुक्तांना अवगत केलं व सर्वेक्षण करण्याविषयी सांगितलं आहे। अमरावती शहराच्या विकासाच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर महापालिकेत बैठक घेण्यात आली। असे अनेक मुद्दे आहेत, अनेक योजना आहेत, त्या पूर्णत्वाला न गेल्याने विकासाला खीळ बसली आहे। अशा मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली। अमरावती शहराचा विकास साधण्यासाठी अनेक योजना प्रस्तावित आहेत, मात्र या ना त्या कारणाने प्रलंबित राहिलेल्या या योजनांमध्ये येणाऱ्या अडचणी, त्यावर उपाय याबाबत महापालिकेत बैठक घेण्यात आली। आमदार डॉक्टर सुनील देशमुख, मनपा आयुक्त गुडेवार, महापौर रीना नंदा, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर तसंच गटनेते, नगरसेवक, सभापती या बैठकीला उपस्थित होते। पाणी पुरवठा योजना, भुयारी गटर योजना आदी योजनांविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली। नवीन आयुक्त आल्यानंतर आयुक्तांनी जो कामाचा धडाका लावला त्या अनुषंगाने आणि पावसाळ्याच्या अनुषंगाने जी अमरावती शहराच्या विकासात्मक कामाची जी प्रलंबित यादी होती त्या यादीला घेऊन आम्ही आज इथे बसलेलो आहे। अनेक प्रश्न खूप वर्षापासून प्रलंबित होते, अनेक प्रश्न लवकर मार्गी लागावे म्हणून नगरसेवकांचा आणि गटनेत्यांचा आग्रह होता। म्हणून हे जे अमरावती शहराच्या विकासाच्या दृष्टीने जे प्रश्न होते त्याच्यासाठी आम्ही बैठक लावली। त्याच्यामध्ये मग रमाई योजना असो, पाणी पुरवठा योजना असो, भुयारी गटर योजना असो, या सगळ्या योजनेचा एक आम्ही ओव्हरऑल आढावा घेतला आणि त्या पूर्णत्वास नेण्यासाठी काय ज्या अडचणी आहे, काही शासन स्तरावर अडचणी आहे, काय महानगरपालिका स्तरावर अडचणी आहे, काही एकदम ग्राउंड लेवलवर अडचणी, त्या समजून घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे। मार्डी मार्गावर परसोड्यानजीक बेवारस दुचाकी आढळली आहे। गेल्या 4-5 दिवसांपासून ही दुचाकी येथे बेवारस स्थितीत असल्याने फ्रेझरपुरा पोलिसांनी ती जप्त केली आहे। परसोड्यानजीक गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बेवारस दुचाकी आढळली आहे। MH27S 7879 क्रमांकाची ही पॅशन प्लस गाडी आहे। फ्रेझरपुरा पोलिसांनी दुचाकी जप्त केली असून ते या गाडीच्या मालकाचा शोध घेत आहेत। एखाद्या चोरट्याने ही दुचाकी चोरून बेवारस सोडून दिलेली नाही ना, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे।
सात्विक इन्व्हेस्टमेंट कंपनीचे संचालक अमोल ढाके, एजंट कृष्णा व एक इसम यांच्यावर 420, 406, 409, 465, 467, 468, 471, 34 व सहकलम 3 MPID अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सेवानिवृत्त रमेश कोलते व पांडुरंग नारखेडे यांच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. अमोल ढाकेवर नागपूरमध्येही गुन्हे दाखल आहेत. त्याला MPID कोर्ट विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं असता 26 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. घेऊया अल्पशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. बिच्छू टेकडी विटाभट्टी गजानन नगर येथील विटाभट्टीसाठी लीजवर दिलेल्या नजूलच्या जागेची भट्टीधारकाकडून अवैध विक्री होत असल्याची तक्रार तेथील कष्टकरी महिलांनी केली आहे. बिच्छू टेकडी विटाभट्टी गजानन नगर येथील कष्टकरी महिलांनी सिटी न्यूजकडे तक्रार केली आहे, कैफियत मांडली आहे. येथील वीट भट्टी धारकांना कारखान्याकरता नजूलची जागा 30 वर्षांकरता लीजवर देण्यात आली होती. परंतु लीज संपल्यावर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने 15 वर्षांपासून विटा पजाळ्याकरता परवानगी देणं बंद केलं व वीट कारखाने अमरावती शहराबाहेर लावावे अशी ताकीद दिली. परंतु या वीट भट्टी धारकांनी कारखाने तर बंद केलेच नाही, परंतु शासनाने लीजवर दिलेल्या नजूलच्या जागा लाखो रुपयाला विकल्या आहेत व अनेक गरजू, गरीब व कष्टकरी लोकांची फसवणूक केली आहे. गजानन नगर येथील कविता नगराळे यांची वीटभट्टी आहे. त्यांनी एका बाजूला वीटभट्टी लावून उर्वरित जागा काही दलालांना हाताशी धरून 1.25 लाख रुपयांना विकली आहे, जी जागा नजूलची आहे. त्या परिसरात राहणाऱ्या महिलांनी सिटी न्यूजकडे कैफियत मांडली आहे. हे आरोप त्या महिलांनी केले आहेत. मीना नितनवरे, रेखा इंगळे, नजमा परवीन, शाहीन परवीन, शालू गवई यांच्यासह मोठ्या संख्येनं महिलांनी या अवैध विक्रीबाबत तक्रार केली आहे. विटाभट्टी जो आहे ती आम्ही तिला विटाभट्टी लावायलाच जागा होती नजूलची, पण तिला म्हटलं आम्ही ठीक आहे, तुझा नवरा अपाईज आहे, आम्ही तुला मदत करू लागते. त्यानंतर तिने म्हटलं की ज्या वेळेस माझ्या मुलाला नोकरी लागेल त्यावेळेस मी तुम्हाला हे जागा देऊन देईल. तर ठीक आहे, आम्ही तिला 30-30 हजार सर्व बायांनी मिळून पैसे दिलेले आहे. आमच्या मुलांच्या शिक्षणाचे, कोणी दिले मुलींच्या लग्नाचे, तर कोणी दिले कशाचे पैसे, लोन काढून पिशा भरून असे काढून तिला पैसे दिलेले आहे आम्ही. पण आता नंतर तिनं राजेंद्र वैद्यला ते जागा पूर्ण नजूलची विकून टाकली. आम्हाला माहीत पडलं की जागा हिने विकलेली आहे. तर आमचा अधिकार कुठे गेला, आमचे पैसे कुठे गेलेले आहेत. तर आम्ही तिला म्हटलं आमचे पैसे तू कशी जागा विकली. तर आम्ही तिथे झोपड्या टाकून राहायला गेलो. तर तिनं आमच्या नावाची पूर्ण लेडीजच्या नावाची कंप्लेंट दिलेली आहे की हे आमच्या जागेवर येऊन बसलेली आहे, हे लोक पूर्ण बसलेले आहे. पण आमच्याकडून आमचे पैसे घेऊन तिने फसवणूक केलेली आहे आमची, आणि म्हणते की मी रिपोर्ट देते, मी आत्महत्या करते, सुसाईड करते आणि सर्वांना फसवते. हे याचा न्याय आम्हाला कुठे मिळेल आणि कसा मिळेल बोला. 30,000 रुपये घेतलेले आहे तिनं. तिनं 30,000 रुपये घेतले. मी तुला जागा देईन मोजून सगळ्या असं म्हटलं होतं. तिनं काही दिलं नाही मला जागा. तू अजून रवींद्र वैद्यले इकडे पाठवलं, त्याच्यात अजून 40,000 रुपये द्या म्हणून अशी मागणी केली माझ्याकडे. माझ्यापाशी पैसे नाही आहे, मी कुठून देऊ शकत नाही. आम्हाला जागा पाहिजे. इतका पैसा आम्ही आमच्या लेकराच्या शिक्षणाचे, लग्नाचे दिलेले, इतका पैसा कुठून आणून देऊ. आम्ही बेघर लोक आहोत, बेरोजगार आहोत आणि अडाणी लोक आहोत. आता आम्ही कसं करायचं आणि काय करायचं. कविता नगराळे यांना सरळ सांगणे आमची किंवा मागणी आहे की आम्ही तुला पैसा दिलेला आहे आणि त्या पैशाचा आम्हाला जागा हवी. वस्तूंवर आकारण्यात आलेल्या दरातील फरकाच्या रकमेसंदर्भात मुंबई मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत 31 जुलैपर्यंत व्यापाऱ्यांवर कारवाई न करण्याचे आदेश नगररचना राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळालाय.
मुंबईत लोकप्रतिनिधी व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली। नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत एलबीटी फरकाची 21 महिन्यांच्या कालावधीतील फरकाची रक्कम भरण्यासाठी मनपा प्रशासन तगादा लावत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली असता 31 जुलैपर्यंत मनपा आयुक्तांनी कारवाई करू नये असे आदेश देण्यात आल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे। या संबंधात सन्माननीय रणजित पाटील म्हणजे नगरविकास राज्यमंत्री यांच्या चेंबरमध्ये बैठक झालेली आहे आणि 31 जुलैपर्यंत याच्यामध्ये आपल्याला सूट मिळालेली आहे। जो 21 महिन्याचा जो प्रश्न आहे तो त्या प्रश्नासाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक घेऊन तो प्रश्न नेहमी काळासाठी सुटण्यासाठी प्रयत्न होणार आहे आणि जोपर्यंत त्याच्यावर काही निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा 21 महिन्याचा जो डिफरन्स आहे त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची अडवणूक प्रशासनाने करू नये असा निर्णय झाला। अमरावती महानगरपालिकेची आमसभा 20 मे रोजी घेण्यात येते। वीज बिलावरील एलबीटी बंद करणे हा महत्त्वाचा मुद्दा आमसभेत चर्चेला राहणार आहे। त्यामुळे बुधवारच्या आमसभेत चांगलाच धमाका होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। बिलाबरोबरच ग्राहकांकडून एलबीटी ही वसूल केला जातोय। 20 मे रोजी घेण्यात येणाऱ्या अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेत वीज बिलावरील एलबीटी बंद करणे हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेला राहणार आहे। शिवाय वसूल केलेला एलबीटी ग्राहकांना परत कसा करायचा यावरही आमसभेत मंथन होणार आहे। 34 प्रश्न, 4 विषय व 230 प्रस्ताव बुधवारच्या आमसभेत आहेत। मनपा आयुक्त कणखर भूमिकेत आहेत, अशा वेळी या विषयावरून चांगलं वादंग आमसभेत माजू शकते। महिनाभरातील मनपा आयुक्तांच्या कामात कोण्याही जनप्रतिनिधीने हस्तक्षेप केलेला नाही। आता या मुद्द्यावर कोण काय बोलतं, कोण काय करतं, त्यातून काय निष्पन्न निघतं हे बघण्यासारखं राहणार आहे। शहरात श्री चुन्नीलालजी मंत्री हे नाव जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून संत श्री सीताराम बाबा ट्रस्टच्या माध्यमातून तृष्णा तृप्तीचं गौरवास्पद कार्य ते करत आहेत। मंगळवारी मनपा आयुक्त गुडेवार यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला। भ्रष्टाचारांना पाणी पाजणाऱ्या मनपा आयुक्तांनी येथे खऱ्या अर्थाने पाण्याचं वाटप केलं। जल ही जीवन है, जल ही अमृत है। तृष्णा तृप्तीचं जे महान कार्य आहे ते कार्य अत्यंत गौरवास्पद आहे आणि गेल्या कित्येक वर्षांपासून हे गौरवास्पद कार्य महानगरातील या मध्यवर्ती डेपो परिसरात होतं। या डेपो परिसरात दरवर्षी सगळ्यांना आवर्जून प्रतीक्षा असते ती संत सीताराम बाबा यांच्या पाणपोईची की ती कधी सुरू होते आणि नागरिकांची तृष्णा कधी तृप्त होते। ही पाणपोई म्हणजे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय। 101 रांजणांच्या माध्यमातून डेपोमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तहान भागवते ही संत सीताराम बाबा पाणपोई। प्रत्येक प्रवाशांपर्यंत थंडगार पाणी पोहोचवते ही पाणपोई। प्रवाशांना प्रवासात कुठे तहान लागली तर त्यांच्यासोबत पाण्याची बाटलीही देते ती एकमात्र हीच पाणपोई। या पाणपोईच्या गौरवास्पद कार्याची दखल मंगळवारी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनीही घेतली। पाणपोईत पोहोचून त्यांनी या पाणपोईचं निरीक्षण केलं, उपस्थितांशी संवाद साधला आणि अशी पाणपोई कुठेच नाही बघितली अशी प्रतिक्रियाही दिली। लहानपणी आम्ही वाचायचो की ते पाणी देणं किती पुण्याचं कर्म आहे आणि पाणी दिल्यानंतर जो आनंद मिळतो देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला सुद्धा ते सगळं आज इथं बघायला मिळायला लागलं आणि 25 वर्षापासून चालवणारी तपस्या फार मोठी आहे। म्हणजे तपस्या असल्यासारखंच आहे आणि मला वाटतं मी अजून आयुष्यात असं 25 चालणारी कुठेही मी माझ्या आयुष्यात अजून पाहिली नाही। इतकी मोठी पाणपोई सर बघितली कुठेच पाहिली नाही। एवढं थंड पाणी एवढी म्हणजे मी माझ्या घरच्या नातेवाईकाला द्यायला असं वाटतं पाणी। इथे जे देतात ना सगळेजण माझ्या जवळचे ब्लड रिलेटेड माणसं आहेत त्यांना मी पाणी द्यायला त्या भावनेने देतात हे असं जाणवतं इथं। सेवाधर्मितेचं मूर्तिमंत उदाहरण म्हटलं म्हणजे संत सीताराम बाबा पाणपोई। या पाणपोईतून आपण बघतोय की 100 पेक्षा जास्त राजनातून दिवसभर 24 तास सतत पाण्याची सेवा दिली जाते। ज्या कुणी नागरिकांकडे पाण्याची बॉटल्स नाही त्यांना बॉटलची सुद्धा सुविधा दिली जाते आणि 24 तास थंडगार पाणी देण्यासाठी या पाणपोईचे जितके सेवाभावी व्यक्ती आहेत जितके नागरिक आहेत ते सतत धडपडत असतात आणि या सगळ्यांना प्रेरणा आहे त्या मान्यवर महोदयांची जे मान्यवर वेळोवेळी या पाणपोईला भेटी देतात आणि यांच्या कार्याचं गौरव करतात।
आपण बघतोय की रखरखत्या उन्हात जेव्हा प्रवासी आपला प्रवासाचा टप्पा गाठायला येतो तेव्हा त्यांना जी तहान लागते, त्यांना जी तृष्णा होते, त्या तृष्णा तृप्तीचं महान कार्य येथून केलं जातं आणि खरंच हे कार्य गौरवास्पद आहे, कौतुकास्पद आहे आणि याचंच कौतुक केलं आहे अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आजवर कुठेही इतकी विशाल आणि इतकी मोठी पाणपोई बघितली नाही आहे आणि त्यांनीच सांगितलंय की हे जे कार्य आहे खरंच अभिमानास्पद आहे, कौतुकास्पद आहे आणि त्याचंच कौतुक करण्यासाठी ते दर्शक या पाणपोई इथे येऊन नागरिकांना त्यांनी सेवाही दिली. मनपा आयुक्तांनी या पाणपोईची पाहणी केली व सगळ्यांशी संवाद साधल्यानंतर आपला अभिप्रायही नोंदवला. आपण बघतोय की या संत सीताराम बाबा पाणपोईला भेट दिल्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे आपला अभिप्राय त्या नोंदवहीत व्यक्त करतायत आणि त्यांना जो आजपर्यंत अनुभव आलाय तो अनुभव सदर अभिप्राय वहीत नोंद करतात आणि मला आशा आहे की ते तेच लिहितील ज्यांनी थोड्या वेळापूर्वीच आपल्याला सांगितलं की त्यांनी आजवर तरी अशी इतकी विशाल आणि इतकी अविरत सेवा देणारी पाणपोई बघितलेली नाही आहे आणि तोच अभिप्राय ते सध्या या रजिस्टरमध्ये नोंद करतायत. या पाणपोईचं वैशिष्ट्य म्हणजे येथून थेट पाणी प्रवाशांपर्यंत पोहोचवलं जातं. बाटलीमध्ये पाणी भरून दिल्या जातं. बाटली नसेल तर पाणपोईतूनच बाटलीही दिल्या जाते. शहरात 4 ठिकाणी संत सीताराम बाबा ट्रस्टच्या पाणपोई चालतात. 4ही ठिकाणी विनम्र सेवा देणाऱ्या सेवादारांची फौज काम करते. खरंच पुण्यकर्म म्हणजे काय ते येथे आल्यावर कळतं. या कार्यात प्रत्येकाने आपला वाटा नोंदवावा इतकं गौरवास्पद हे कार्य आहे. म्हणूनच या पाणपोईची कीर्ती दर दिवसा वाढते हे विशेष. तहानलेल्यांना पाणी हा मानव धर्म ही पाणपोई भागवते आहे. सफल ग्रुप, प्रतिदिन अखबार व सिटी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने 27 मे रोजी धमाकेदार आंतरराष्ट्रीय मुशायरा आयोजित करण्यात आलाय. 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे हा मुशायरा होणार आहे. इस इंटरनेशनल मुशायरा में पहली बार सरजमीन अमरावती पर तशरीफ ला रहे हैं फिल्म एक्टर और कॉमेडियन सुनील पाल. ये इंटरनेशनल मुशायरा है और इसमें इंटरनेशनल शायर, बैनुल अक़वामी शोहरत के हामिल शायर तशरीफ ला रहे हैं. अजीज नबील दोहा कतर, जलील निजामी कुवैत और हिंदुस्तान से हम सब के चहीते शायर डॉक्टर नवाज देवबंदी देवबंद से, जनाब इकबाल अशर दिल्ली से, डॉक्टर कलीम कैसर गोरखपुर से, शकील जमाली साहब ये दिल्ली से, तनवीर गाजी मुंबई से, कुंवर जावेद राजस्थान कोटा, डॉक्टर महताब आलम भोपाल से तशरीफ ला रहे हैं और मोहतरमा निखत अमरोही अमरोहा उत्तर प्रदेश, वसीम मलिक गुजरात के सूरत से तशरीफ ला रहे हैं और सरजमीन अमरावती के चमकते दमकते सितारे डॉक्टर खालिद नैयर, जावेद अशाती, आदिल आरजू इस इंटरनेशनल मुशायरे में शरीक होंगे. आप सबसे गुजारिश कि भरपूर तादाद में शरीक हों और इस मुशायरे को एक ऐतिहासिक और तारीख साज मुशायरे में तब्दील कर दें. दोस्तों, इस इंटरनेशनल मुशायरे की निजामत आपका दोस्त यानी अबरार काशिफ आपके सामने हाजिर रहेगा. हवा खिलाफ चली तो चराग खूब चला, हवा खिलाफ चली तो चराग खूब जला, खुदा भी होने के क्या क्या सबूत देता है. हवा खिलाफ चली तो चला खूब जला, खुदा भी होने के क्या क्या सबूत देता है. सबूत देता है. एक शेर और अर्ज करता हूं कि राज पहुंचे हमारे गैरों तक, राज फरहान भाई के राज पहुंचे हमारे गैरों तक, गैरों तक राज पहुंचे हमारे गैरों तक. मशवरा कर लिया था अपनों से. आए हाय आए हाय हाय, वाह वाह डॉक्टर साहब क्या बात है, वाह वाह क्या एक मामूली से मजदूर की बेटी हूँ मैं, एक मामूली से मजदूर की बेटी हूँ मैं. मुझको बिगड़े हुए हालात से डर लगता है,
लोग ससुराल में बहुओं को जला देते हैं, बस यही सोच के बारात से डर लगता है, बस यही सोच के बारात से डर लगता है। क्या बात है। एक मामूली से मजदूर की बेटी हूँ मैं, मुझको बिगड़े हुए हालात से डर लगता है। लोग ससुराल में बहुओं को जला देते हैं, बस यही सोच के बारात से डर लगता है। बीच में फिल्म आई थी धनुष की फिल्म का नाम था रांझना। ये फिल्म मैंने अपने पत्नी को दिखाई तो पत्नी खुशी खुशी घर पे आकर कहती है, मेरे प्यारे रांझना बर्तन सारे मांझना। ये अच्छा किया। अच्छा मर्डर फिल्म नहीं दिखाई। धनुष, नाम धनुष है, नाम धनुष है, खुद इतना दुबला पतला तीर लगता है। बीच में गाना भी गाया था उन्होंने, इतना दुबला कैल्शियम की कमी नहीं। वीडियो में भी देखा होगा आपने, ऐसा गाया उन्होंने जैसे इनके किसी ने पगार छीना हो विद बोनस। अम्मा सुर कट दे, माँ से बोल रहा है, माँ भी कह रही तू तो रजनीकांत का दामाद है बेटा, तेरा सब कुछ करेगा। अब ये गाना इतना हिट हुआ बच्चे की जुबान पर। एक महाराष्ट्र बच्चे कहीं खो गया मेले में, तो बच्चे से पूछा, बोला तू कौन है, कहां से आए, तेरे माँ बाप कौन है? तो बच्चा इसी गाने में जवाब देता, कहता है माँ मेरी कोल्हापुरी, बाप मेरा सोलापुरी, दोनों बेचे छोलापुरी जी। बेटा आपके पापा कैसे दिखते हैं? पापा 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 दिखते कैसे? पापा कलर वाइट वाइट, पी के रहता टाइट, माँ तो मारती उसको बेलन, नाम है माँ का विद्या बेलन। माँ मेरी कोल्हापुरी, बाप मेरा सोलापुरी, दोनों बेचे छोलापुरी जी। ये देखिए, जिनको गाना है वो तो, जिनका काम है गाना वो तो गाना गाती है, जिनको नहीं आता वो भी गाते हैं, भले आवाज कैसी भी हो। फरहान अख्तर ऐसा कहते, बाप के किए की सजा बेटे को मिलती है। बाप जिंदगी भर 24 घंटा इतना बोला है कि बेटे का पैदाइशी गला बैठा हुआ है। फरहान अख्तर गाना गाता हो। सायन्स कोर मैदानावर उत्सव मेला सुरू आहे। सर्व प्रकारच्या सोयींनी युक्त अशा या उत्सव मेळ्यात बच्चे कंपनीसाठी भरपूर मनोरंजन, करमणूक व खाद्य पदार्थांची रेलचेल आहे। बच्चे कंपनी बरोबरच त्यांच्या पालकांसाठीही करमणुकीची साधनं आहेत। मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने सुट्ट्यांमध्ये मौज मस्ती चंगळ करण्याची प्रत्येकाची इच्छा असते। मुलांच्या व त्यांच्या पालकांसाठीही अमरावतीत उत्सव मेळा भरवण्यात आलाय। उत्सव मेळ्यात भरपूर मनोरंजन, खेळ, खाद्यपदार्थांची रेलचेल असं सारं आहे। उंचच उंच आकाश पाळणे उत्सव मेळ्यात आहे, जे आकाशाशी स्पर्धा करत आहेत।
लहान मुलांचे आकाश पाळणे, मोठ्यांसाठी वेगळे आकाश पाळणे, याशिवाय ड्रॅगन, स्टार, ब्रेक डान्स असे करमणुकीचे विविध साधनं उत्सव मेळ्यात आहेत. यांचा मनमुराद आनंद शहरवासी घेत आहेत. याशिवाय मौत का कुवा सारखे अंगावर शहारे आणणारे खेळही आहेत. मनोरंजन करमणुकी बरोबरच प्रत्येकाच्या आवडीचे चटपटे लज्जतदार खाद्यपदार्थही उत्सव मेळाव्यामध्ये आहेत. खेळून दमलेल्यांचा श्रमपरिहार यातून केला जातोय. सर्व सोयी या उत्सव मेळ्यात आहेत. महिलांसाठी इथे विशेष सोय असून आपत्ती व्यवस्थापनही येथे करण्यात आलंय. आग लागण्यासारख्या घटना घडल्यास त्यासाठीच्या उपाययोजनाही येथे आहेत. उत्सव मेळ्याचा एकवार आनंद घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. कुआ, चांदतारा झूला, ऑक्टोबस झूला, ऐसे कुछ और नए आइटम आए हुए हैं। और आपके पास सुरक्षा के लिए क्या इंतजाम? सुरक्षा की पूरी व्यवस्था करी हुई है। फायर आग अगर लगती है तो फायर का पूरा सामान यहाँ पे है। लेडीज टॉयलेट की व्यवस्था है। जिला 25 वर्ष से हम ट्रांसफर मैदान का आयोजन कर रहे हैं। कौन कौन से झूले हैं आपके पास? ये यहाँ पे झूले आकाश झूला, ब्रेक डांस झूला, झूला, ड्रैगन झूला और छोटे बच्चों के लिए झूले और खान पीन की व्यवस्था पूरी की गई है। बच्चों के लिए मिकी माउस झूला है, चक्री झूला है और बच्चों के लिए काफी झूले लगे हुए हैं। और अभी कौन सा नया झूला आया है? जैसा नए झूले में हमारे पास मौत का कुआं, चांदतारा झूला, ऑक्टोबस झूला, ऐसे कुछ और नए आइटम आए हुए हैं। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. मंगळवार कमाल तापमान 44 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 32 डिग्री सेल्सिअस. बुधवार कमाल तापमान 44 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 31 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.